पाहण्याकरता उत्सुक आहेत. महत्त्वाची जमेची बाब म्हणजे जर आपण पाहिली तर आजच्या दिवसामध्ये नाणेफेक जेव्हा जेव्हा झाली तेव्हा तेव्हा मात्र जर आपण विचार केला तर बऱ्याचशा संघांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. गोलंदाज रांजोली संघाकरता एक महत्वाची सूचना आहे. विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुढे सरसावत यावेळेस मात्र चेंडू हवेत. झेल घेण्याची संधी. तू घेतो का मी घेऊ असं करता करता चेंडू मात्र जमिनीवरती आदळतोय आणि धावा मिळत आहेत त्या दोन. फलंदाजाला जीवनदान मिळत आहे आणि अशा फलंदाजाला जीवनदान मिळतंय की ज्या फलंदाजाकडे क्षमता आहे. मागील 2 सामन्याचा जर आपण विचार केला तर एक हाती ज्यांनी फलंदाजी करून विजय प्राप्त केला असा फलंदाज अरुण याला पण पाहतोय आणि फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये धोक्याची घंटा ही आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल. एक टप्प्या अखेर चेंडू निघून जाईल सीमा पार. मिळतील या धावा 4. लक्षात घ्या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्या खेळाडूंना मिळालेला आहे त्याच्यासोबत एक टोपी आपण दिलेली आहे. ती टोपी परिधान करणं बंधनकारक याची आपण नोंद घ्या, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. ही आयोजकांची सक्त सूचना आहे. षटकार हॅट्रिक करता 1100 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश पाटील यांच्या वतीने. उद्योजक आपण पाहतोय सोनाळे. दिनेश पाटील यांच्या वतीने. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू थेट सीमारेषेलगत अडवलं गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाकरता किती धावा वाचवल्या ते मात्र पाहणं अगदीच बंधनकारक राहील. तत्पूर्वी निर्णय सोपवलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. क्रुशियल मुवमेंट आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अशा वेळेस तिसऱ्या पंचांची मदत घेणं हे मात्र खूप महत्वाचं आहे. अगदीच बॅटचा फ्लो ज्या पद्धतीने फिरवला होता फलंदाज अरुण यांनी आणि अगदीच ज्या उंचीने चेंडू मात्र निघून गेला होता त्या रीतीने अडवण्याचा चांगला प्रयत्न केला गेला होता. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 5 या अंकावरती. तर या चेंडूवरती 2 धावा ग्राह्य धरण्यात येतील. त्या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय तर ज्या पलून धावा काढल्या त्याच मिळतील. षटकार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढे सरसावत यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय. इन बिटवीन द गॅप निघून जाईल चेंडू सीमा पार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. देखना चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. तत्पूर्वी संधी होती फलंदाजांना दुसरी धाव घेण्याची पण मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वारंवारतेने आपण पाहतो नेव्हर टेक अ चान्स ऑन मिस फील्ड आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धाव घेण्याकरता मज्जाव केलेला आहे फलंदाज अरुण याने. यावेळेस मात्र धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक षटकाच्या अखेर नंतर एक चांगली धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू काय
आईगावदेवी सोनाली संघाची ती म्हणजे 10 पेक्षा अधिक धावा उभारण्यामध्ये यश मिळालंय. अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या वतीने आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाकरिता फॅन आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज करता कूलर यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. असे सन्मान्य लाडके व्यक्तिमत्व जे कबीर मामा उपस्थित आहेत त्यांच्या समवेत आपण पाहतोय ज्यांच्या वतीने आम्हाला समालोचक पंच आणि गुणलेखकांकरता मेजवानी आहे शांताराम मामा भोईर. अगदीच मैदानाचा आढावा घेत आहेत. यस क्या बात आहे. थम्सअप. एक षटकाच्या अखेरनंतर 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज विनायक या गोलंदाजाच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे. दूरवर पसरलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं एक काऊ कॉर्नर मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग. यावेळेस मात्र व्हेरिएशन पद्धतीने हाताळलं जात आहे गोलंदाजी विनायक याच्या माध्यमातून. आणि मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले होते विनायक. या पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. महत्वाची गोष्ट आपण पाहतोय की दोन्ही संघांकरता एक महत्त्वपूर्ण मॅच या स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ 4 मध्ये जाण्याची संधी आहे. या संधीचं सोनं कोणता संघ करेल याकरता प्रयत्न सुरू आहेत आणि चांगला झेल पकडला गेलाय. झेल समाप्त केला जाईल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून रनिंग कॅच विकेटचं पतन. अरुण डगआउटच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि एकंदर 13 धावा त्यांच्या वतीने जोडल्या गेल्या. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विनायक बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज इंद्रपाल फलंदाजी करता आलाय. यापुढचा चेंडू यावेळेस मात्र गती परिवर्तन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि या काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वीता गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि जमेची बाजू म्हणजे ज्या पद्धतीने फलंदाजाचा मनसुबा होता की या चेंडूवरती मोठा फटका मला मारायचा आहे तो मनसुबा अगदीच उधळून लावलेला आहे आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. गती परिवर्तन फलंदाजाला आमंत्रण दिलं गेलं. मोठा फटका खेळण्याकरता चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. धावचीतची संधी आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. पतन होईल आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकंदर विचार केला तर या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज विनायक यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये 10 पेक्षा अधिक धावा जर आल्या असत्या तर मात्र आतापर्यंत एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली असती. आणि अगदीच चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा.
फलकावरती आपण पाहतोय 22 धावा आणि अगदीच एक सन्मानजनक धावसंख्या 2 षटकाच्या अखेरनंतर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनायक याचा जर आपण विचार केला तर एकंदर 8 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवण्यामध्ये त्यांना यश मिळालंय. ही एक जमेची बाजू आहे, एक चांगला क्रिकेट आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय कैलास मडवी उर्फ के बॅटिंग स्थानवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल आणि अगदीच या खेळाडूची क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि अगदीच आई गावदेवी सोनाळे संघ ज्या लक्ष्याकडे वाटचाल करणार आहे ती वाटचाल मात्र त्यांची यशस्वी होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण की गावदेवी रांजोली संघ सुद्धा कमी नाहीये, खोलवर बॅटिंग लाईनअप आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला पण चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि इट्स 1-2 का 4 मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार. तितकंच गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची विवरचना आता मात्र बदलली जाईल. आपण पाहतोय डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या रिजन मधले असेल क्षेत्ररक्षक आता मात्र रिजन थोडस पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 26 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हर आणि पुन्हा एकदा नशिबाची साथ आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा पिछा मात्र सुटला जात नाहीये आणि 4 धावा जोडल्या जात आहेत. चेंडूचा पाठलाग क्षेत्ररक्षक करतात पण आता मात्र क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं चेंडू मात्र काही त्याचा पिछा सोडत नाहीये. धावसंख्या जोडली जाते फलकावरती 30 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र फटका चांगला पण उंची जास्त लांबी कमी, चुकीला माफी नाही, झेल सुटलाय आणि फलंदाज आपण पाहतोय के यांना पुन्हा एकदा जीवनदान दिलं गेलंय. एकंदर 3 जीवनदान म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज, नशिबाची साथ पुन्हा एकदा. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय, मिळत आहेत धावा 4. नशिबाचा चौकार पुन्हा एकदा. मेहनत जेव्हा आपल्याला पाहायला मिळते ती मेहनत 99% असते आणि 1% नशिबाचा असतो आणि तीच नशिबाची साथ वारंवार त्याने पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. बॅक टू बॅक या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची बरसात पाहायला मिळते. 3 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. लेटकटचा अंदाज पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, तत्पूर्वी चेंडू मात्र अडवला गेलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र वळण घेताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली असती पण जर तर किंतु परंतु या शब्दांचा वापर मात्र क्रिकेटमध्ये जमत नाही. गोलंदाज तयार.
गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी एक टप्प्याच्या अखेर मस्तक पे दस्तक मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार पुन्हा एकदा. या पाहायला मिळाल्या गोलंदाज निळकंठ या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चौकार पाहायला मिळाले आणि अगदीच हे षटक मात्र या सामन्याचं टर्निंग पॉइंट असू शकतं. जसा जसा सामना पुढे सरकतोय तसं तसं आपण पाहतोय शांताराम मामा भोईर आणि कबीर मामा ठाकरे हे हळूहळू मंद मंद पावलांनी मुख्य मंचाकडे मार्गस्थ होत आहेत. स्पेशल मेजवानी आणि उद्याच्या दिवसाची वाट आम्ही पाहतोय कारण की रविवारचा दिवस आहे. स्पेशल संडे आपल्याला पाहायला मिळेल. वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ केलं जाईल गोलंदाज बाळा यांच्या माध्यमातून. धावसंख्या 40 धावा आपण पाहतोय. नरेश ऑन टू द बॉलिंग मार्क. अप्रतिम देखना फटका. झेल पुन्हा एकदा सुटतोय. 4 झेल सुटलेले आहेत म्हणजे अगदीच स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्याचा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीनं 42 या अंकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकाच्या अखेरनंतर 41 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र झन्नाटेदार षटकार. मल्टीमॅसिव्ह हिट 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 48 या अंकावरती. 48 रन्स ऑन द बोर्ड. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय फलंदाजाने. धावा मिळत आहेत त्या 6. षटकार. यापुढील चेंडूवरती जर षटकार आला तर उद्योगपती नाना गोंधळी यांच्या वतीने एक टी शर्ट देण्यात येईल. त्याचप्रमाणे दिनेश पाटील उद्योजक यांच्या वतीने 1100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. सोनाळे. गोलंदाज तयार आणि यावेळेस मात्र फटका बसलाय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील. तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. आपण पाहतोय एकंदर 56 धावा. अब तक 56. आणि एखाद्या गाडीचा VIP नंबर आहे की काय एक आकडेमोड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. सलग 2 चेंडूवरती षटकार आणि 4थ्या चेंडूवरती दुहेरी धाव. यावेळेस मात्र चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी आणि अखेर इथून मात्र बेल स्ट्रिप होताना पाहायला मिळाल्या. विकेटचं पतन. फलंदाज बाद. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 57 या अंकावर.
धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 57 धावा. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर या इनिंगचा अखेरचा चेंडू हाताळला जाईल. गोलंदाज आपण पाहतोय नरेश याच्या माध्यमातून राईट ऑन द विकेट. निर्णायक चेंडू यावेळेस मात्र पुलर लेनचा चेंडू चेंडू निघून चाललाय. नशिबाची साथ पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. मिळतील या धावा 4 आणि एकूण एकंदर धावसंख्या फलकावरती पण आपण या पाहतोय 61 धावा आणि 62 धावांचं लक्ष असेल हे गावदेवी रांजोली संघासमोर. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी संधी देऊया आपण डीजे ऑपरेटरला. येस, थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. अगदी जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली टीम सोनालेच्या बाजूने. 4 षटकांमध्ये तब्बल 61 धावा ठोकल्या गेल्यात. 62 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. बासष्ट धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम सोनालेसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. बॅक टू बॅक 3 विकेट्स जर घेतल्या
तर दिनेश पाटील उद्योजक सोनाले यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोटीराम विथ अशोक भगत. तर फ्रंट लाईन षटक अरुण पाटील याच्या हातामध्ये चेंडू. एक मोठं लक्ष जरूर उभं केलं या ठिकाणी टीम सोनालेने. मात्र गावदेवी रांजणोली टीमकडे देखील फलंदाजी चांगली आहे. नक्कीच मात्र ती फलंदाजी पाहायला मिळेल का? परंतु आज संपूर्ण दिवसाचा विचार केला तर भरपूर इम्प्रेस केला आई गावदेवी सोनाले संघाने. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्वच भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. तर चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अरुण पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मागच्या 2 मॅचेसचा विचार केला तर दोन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारली आहे. परफॉर्मन्स, गोलंदाजी, फलंदाजी अतिशय दमदार राहिलंय. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवर अरुण पाटील. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. रन आउट आहे का? यस, रन आउटची विकेट, मोठी विकेट. गोटीराम पहिला बॉलवर आली आहे पहिली विकेट. रन आउटची विकेट त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला आणि त्यानंतर मात्र थ्रो देखील चांगला झाला होता. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. कैलास मडवी झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. सोनाले संघ भरपूर चार्ज झालाय. चांगलं प्रदर्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय टीम सोनालेच्या बाजूने. 62 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट तर दुसऱ्या बॉलवर झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. नवीन फलंदाज निलखंड मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं, गॅप शोधले, अतिशय दमदार फटका, पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल फटका, बॉल सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. मधून क्लास फटका पाहायला मिळाला. चौकाराला, चौकारासोबत निलखंडने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट देखील ओपन केलंय. 62 धावा म्हटलं की विशाल लक्ष आहे. नक्कीच या लक्षाचा पाठलाग करत असताना मोठे फटके जरूर आवश्यक आहेत. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. अरुण पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, चेंडू निर्धाव केलाय. अष्टविनायक ठाकूरपडा आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आता मात्र नक्कीच विनायकला देखील मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट, फलंदाज बाद. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज कोणता संघ क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. सन्माननीय मुकुंद चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. माजी सरपंच सरवली, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. दोन चौकारांच्या मदतीने ज्या धावा बनल्या आहेत त्या धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा इंद्रपाल बॉलिंग ट्रॅकवर येतोय. नाहीये, यस, त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय थोडा चेंजेस. संतोष पाटीलला गोलंदाजीवर आणलं गेलंय. आवश्यक धावगती जी आहे त्याहून कमी धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण जे आहे ते पॉवर प्लेचं बंधन संपलंय. चला थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाटील चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव, एकपेक्षा अधिक काही एक नाही. आज संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर आई गावदेवी सोनाले संघाने भरपूर इम्प्रेस केलंय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलंय. मात्र या ठिकाणी पलटवार करावा लागेल गावदेवी रानसनोली संघाला. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान
नक्कीच मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद पंडित. आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम सोनालीच्या बाजूने. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. षटक क्रमांक पहिलं अरुण पाटीलच्या माध्यमातून फेकलं गेलं आणि त्यानंतर मात्र संतोष पाटील देखील चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज द्वारकानाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. जो नॉन स्ट्रायकर आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. फुटबॉलचा अंदाज, परंतु 2 धावा वाचवल्या गेल्यात त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. प्लॅन मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीचं षटक फेकलंय आतापर्यंत संतोष पाटील या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस विचिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण दोन्ही गोलंदाजांचा विचार केला तर प्रत्येकी 8 धावा खर्च झाल्यात. अर्थातच पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. मात्र हे आवश्यक नाहीये. टीमला मात्र या ठिकाणावरनं पलटवार करावा लागेल. बिग हिट मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अतिशय महत्वाचं षटक. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर सकाराम आलाय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये. तुम्हाला या ठिकाणावरनं हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. बिग हिट मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप गरजेचं आहे. कारण अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये आई गावदेवी सोनाले टीमवर. नक्कीच कारण एक मोठं लक्ष जरूर त्यांनी उभं केलं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील आतापर्यंत चांगली झाली आहे. सकाराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र आतच आहे. यस, अरुण पाटील झेल खाली. झेलच्या स्वरूपात
रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. फक्त 18 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. यष्टीचित केलंय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक विकेटचं पतन. फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलवर विजयासाठी तुम्हाला ठोकायचे आहेत 7 षटकार. या 7 षटकार जरी ठोकले तरी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. काम बनणार नाहीये कारण 7 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच विजयाच्या उंबाड्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय. आई गावदेवी सोनाले टीमला 7 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. पाच चेंडू आणि 43 धावा. वेलेस व्हाईट बॉल. अवांतर धाव. षटकातील पुढचा बॉल. विष्णुदादा ठाकरे आमच्यापासून रजा घेताना सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव.
औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आई गावदेवी सोनाले टीमला आपण पाहतोय टॉप 4 मध्ये. नक्कीच त्यांचा प्रवेश निश्चित होण्यासाठी मात्र या ठिकाणावर ना अजूनही काही बॉल बाकी आहेत. यावेळेस बालाचा काहीतरी वेगळा प्रयत्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, मात्र मॅच जी आहे ती भरपूर आधी दबावाखाली नक्कीच टीम रांजणोली आपल्याला पाहायला मिळाली. आज मात्र जे काही घडतंय ते टीम सोनालीच्या बाजूने घडतंय, कारण या आधी देखील आपण 4 चौकार मिसफिल्डच्या जोरावर पाहिले. त्याच्या जोरावर नक्कीच धावसंख्या देखील पुढे सरकली. षटका दिला पुढचा बॉल. या बॉलेस देखील बाला ये तूने क्या कर डाला. बॅक टू बॅक 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव गेले आहेत. औपचारिकता बाकी आहे हे देखील बालाला ठाऊक आहे आणि त्यानुसार हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्विचिटसाठी केले जात आहेत. षटकातील पुढचा बॉल. राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, इंद्रपाल झेल खाली, कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज बाकी आहे. एक बॉल तुम्हाला लेगल फेकायचा आहे. षटकातील शेवटचा बॉल. राजू बॉलिंग ट्रॅकवर, शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी रांजणोली. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो, ज्याच्या बॅट मधून नक्कीच धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता, नाव आहे इंद्रपाल. इंद्रपाल आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. त्याचबरोबर संपूर्ण सोनाले संघ आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. प्लेअर ऑफ द डे नक्कीच